नमस्कार, देव माझ्यावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर वैशाली ताई आहेत. नमस्कार वैशाली ताई. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सगळ्या स्वामी भक्तांना नमस्कार. वैशाली ताई, आता 10 तारखेला प्रकट दिन आहे, तर त्याच्यासाठी काही जणांची तयारी असते की 21 दिवस पारायण करायचं. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना. आता कसं 21 दिवसावर स्वामी समर्थांचा प्रकट दिन येऊन ठेपलेला आहे. मग या कालखंडामध्ये आपण जर पारायण करू शकतो तर या ठिकाणी आपण पारायण करायचं आहे. आपल्याला तर आधी ठरवावं लागेल कुठल्या पोथीचं पारायण करायचंय आपल्याला. स्वामी सारामृत करायचं आहे का स्वामींची प्रकट दिन पोथीचं पारायण आपल्याला करायचं आहे का गुरु लीलामृत करायचंय, गुरुचरित्र करायचंय. त्या आधी तुम्हाला पहिले ग्रंथ ठरवावा लागेल आणि मग ग्रंथ ठरवून तुम्हाला त्या पद्धतीने करावं लागेल. पारायण त्या पद्धतीने तुम्हाला जावं लागेल. कारण की जर का कुठलाही एक ग्रंथ घेतला तर तो 7 दिवसात त्याचं पारायण संपन्न होतो. मग त्याचं जर 7 दिवसात होत असेल मग तो 21 दिवस कसा करायचा असतो मग? मग आता काय करावं लागेल? आता 21 दिवस करायचं म्हणजे काय? आता समजा तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ घेतला तर त्याच्यात 21 अध्याय. मग तुम्ही रोज एक अध्याय याप्रमाणे तुम्ही करू शकता. असं होतं. पण मग आता स्वामींचा प्रकट दिन आहे, मग आपल्याला स्वामी समर्थांचं पारायण करायचं आहे. तर मग आपल्याला त्याप्रमाणे त्या पारायणामध्ये किती अध्याय आहेत त्याप्रमाणे तुम्हाला काय करावं लागेल? त्या अध्यायांची विभागणी करून घ्यावी लागेल आणि मग तसं तुम्हाला पारायणाला बसावं लागेल. ओके. पण असं पण करू शकतो का की एक पुस्तक स्टार्ट केलं आणि 7 दिवसात ते संपवलं आणि त्याच्यानंतर दुसरं पुस्तक घेतलं, असं काय आहे का? फ्लेक्झिबिलिटी आहे का? हो करू शकतो ना आपण. आता 7 दिवसामध्ये ना तुम्ही 7 एक 7 7 दुनी 14 7 एक 21 म्हणजे अशी 3 पारायण सलग एकाच पोथीचे सुद्धा तुमची होऊ शकतात. समजा तुम्ही श्री स्वामी समर्थांची प्रगट दिनाची पोथी आहे, ह्या पोथीचं जर का तुम्ही त्याच्यामध्ये 60 अध्याय आहेत आणि मग जर का तुम्ही ते 7 दिवसाचा एक सप्ताह केला कम्प्लीट आणि मग नंतर तुम्ही दुसरा पण घेऊ शकता. किंवा तुम्हाला समजा आधी पहिल्या 7 दिवसामध्ये आता 21 दिवसाची आपण व्यवस्थित विभागणी करून घ्यायची. आधी आपण स्वामी समर्थांचं सारामृत घेतलं, नंतर गुरु लीलामृत घेतलं आणि मग त्याच्यानंतर स्वामी समर्थांची प्रगट दिनाची पोथी घेतली. तर अशा 3 याच्यामध्ये तुम्ही पारायण करू शकता. ओके. ताई मला एक सांगा ना, याच्यामध्ये संकल्प केला जातो आणि काही जण सांगतात की तो पूर्ण प्रॉपर संकल्प करा की मी तुमची पोथी वाचणार, त्याच्या अगेन्स्ट मला तुम्ही हे फळ द्या. हे असं काय आहे का की तुम्हाला फळ मागितलंच पाहिजे? काय आहे ते? कारण एवढं मला माहिती आहे की आपण जेव्हा सत्यनारायणाच्या पूजेला किंवा कुठल्या पूजेला बसतो तर हातात अक्षता घेतो आणि त्याच्यावरनं पाणी सोडतो आणि संकल्प करतो की माझ्याकडनं ही तू सेवा कंप्लीट करून घे. बरोबर. नाही, प्रश्न खूप छान आहे तुमचा. कारण की कसं आहे, कुठलं पण आता हे कर्मकांड आहेत ना ही सगळी. आता आपण ह्या सगुण परमेश्वराची उपासना या पारायणामधनं करणार आहोत आपण. मग आता काय आहे, कुठलं पण काम आधी करायचं आहे आपल्याला, तर ही पारायण पोथी वाचायची तर त्याच्यासाठी संकल्प म्हणजे काय? कमिटमेंट आहे. आपण देवाला ती कमिटमेंट करतो की बाबा मी या दिवसात हे पोथी वाचणार आहे. मग आता ही पोथी का मी वाचणार आहे? तर काहीतरी अडचण असते आपल्याला. मग ती त्या अडचणीतनं पुढे जाण्यासाठी किंवा हे माझ्यावर आलेलं संकट आहे यातनं तू मला सोडव, यातनं मला सोडव, मला चांगला मार्ग दाखव. हे एक आपलं आता सध्याच्या लौकिक जीवनामधलं. आणि आपल्याला जर का पारलौकिक हवं असेल तर आध्यात्मिक प्रगती होऊ दे किंवा आता सध्या मी पहिल्या पायरीवर असेल अध्यात्माच्या तर मला दुसऱ्या पायरीवर जाऊ दे, असं कुठे ना कुठेतरी प्रत्येकाच्या मनामध्ये हे दडलेलंच असतं. आणि जरी तुम्ही काही संकल्प केला नाही तरी प्रत्येक मंत्र, प्रत्येक स्तोत्र, प्रत्येक पोथी, ग्रंथ हे तुम्हाला फळ देणार म्हणजे देणार. जसं आपण जमिनीमध्ये एक बीज रोवतो. बीज रोवताना शेतकरी काही प्रत्येक बीजाकडनं काही अपेक्षा ठेवत नाही, पण तो रोवत असतो आणि ते अंकुरल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे तुम्ही पोथीचं पारायण संकल्प न करता जरी केलं ना तरी तुम्हाला ती पोथी ही फळ देणारच. फळ दिल्याशिवाय राहत नाही असं आहे. त्यामुळे संकल्प हा करायचाच आहे. कारण की ते कमिटमेंट असतं. संकल्पचे सिद्धी आणि तुमचं जे मनोवांछित फळ आहे ते प्राप्त होण्यासाठी संकल्प हवा. कारण की माणसाचा स्वभाव कसा आहे की त्याला काहीतरी असं हे पाहिजे, धाक पाहिजे, तर तो ते काम करतो. नाही तर त्याला थोडंसं ढिल्लं सोडलं की मग तो तिथे नाही बाबा आज आता एकच अध्याय, उद्या 2 बघू, मग परवा बघू, असं तो तिथे सुद्धा एक्सक्युजेस घ्यायला बघणार नाही त्याचं मन. त्याच्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी संकल्प हा आवश्यक आहे. भलेही तुम्ही देवाकडे काही मागू नका, पण संकल्प हवाय. संकल्पचे सिद्धी. संकल्पाशिवाय तुम्हाला तुमचं काम पूर्ण होणार नाही. टार्गेट, काहीतरी उद्देश पाहिजे माणसाच्या जीवनाला. तसा हा पारायणामध्ये संकल्प आवश्यक असतो. ताई एक सांगा ना, आताच तुमच्या प्रश्नावरनं आणखीन एक उपप्रश्न निघाला की टाळत नाही आपण. कित्येकदा अशी गोष्ट असते की आपल्याला टाळायचं नसतं पण अनावधानाने किंवा काही रिझनमुळे
कुठल्या दिवस पारायण नाही करू शकलो, मग ते हा. दुसऱ्या दिवशी डबल करून ऍडजस्ट करायचं असतं की ते एक दिवसाला एक अध्याय जर कमिटमेंट दिलेली आहे मग तो पुढे आणखीन 2 दिवस प्रकट दिनाच्या नंतर कंटिन्यू करायचा का, कसं असतं ते? हा, नाही आता समजा आपण सांगितलं काही अडचण आली अचानक आपल्याला, तर आपण समजा ते वाचू शकणार नाहीये, तर तो जिथं झाला आहे तो अध्याय तिथे संपवायचा. तो नंतर जेव्हा आपण बसणार आहोत पारायणाला, पोथी वाचायला बसणार आहोत, म्हणजे जिथं आपण सोडलं होतं ना तिथूनच त्याला पूर्ण करायचं. आपण कुठलाच अध्याय किंवा कुठलंच पोथीचं पारायण जे चालू आहे ते मध्येच सोडू शकत नाही आपण. म्हणजे इथं तुमच्या याला कट आला तो, तर मग तिथून तुम्ही काय करायचं आहे, जिथं जिथं सुटलं होतं तिथून ते पूर्ण करायचं आहे. आणि मग नंतर पुन्हा दुसरा संकल्प तुम्ही करायचा की माझी ही अडचण आली त्यामुळे मी याच्यामध्ये खंड पडला, आता पुढच्या याच्यामध्ये खंड पडू नये असं सुद्धा आपण संकल्प देवाला करायचा आहे. म्हणून तर आधी गणपतीचं आवाहन करायचं की बाबा आमच्या पारायणामध्ये कुठलाही खंड पडू देऊ नको. आणि मग खंड पडला तर जिथे सुटला आहे तिथून पुन्हा नव्याने सुरू करायचं आणि मग ती पोथी संपवायची, पुन्हा दुसरा संकल्प करायचा आणि पुन्हा सुरुवातपासून शेवटपर्यंत आपल्याला जायचं आहे. ताई एक सांगा ना, जर कोणाला जर सोयरसुतक लागलं मग त्यावेळेला थांबवायचं की स्वामी सांगतात की पारायण कम्प्लीट करा, काय याच्यामध्ये सांगितलं काय नाही नाही, आता आपल्याला कसं आहे सुचिरभूत होऊन आणि ह्या प्रत्येक ग्रंथाचं पारायण करताना त्या पोथीची नियमावली त्या पारायण पोथीमध्ये दिलेली असते. मग आता कसं असतं, आपला मनुष्य जीवन आहे, मनुष्य जीवन सुख दुःखाने भरलेलं आहे. तर अशा ह्या हिंदोळे घेत असताना समजा सोयरं सुतक आलं, काही मासिक धर्म आल्या, तर तुम्हाला ते काय करायला लागणार, ते तिथेच ठेवून द्यायला लागणार. त्याला तुम्ही वाचू शकणार नाही. मग तुम्हाला काय करायला लागेल, एक तर दुसऱ्या तुमच्या म्हणजे तुमच्या कुळाव्यतिरिक्त दुसरं कोण असेल त्यांना सांगावं लागेल की बाबा तू ही पोथी वाच. आणि नाही तर मग जिथे तुम्ही सोडलेले मगाशी सांगितल्याप्रमाणे मग जेव्हा तुमचं सोयरं सुतक संपेल तेव्हा त्याच्या तिथून पुढे तुम्ही ती पोथी वाचायला सुरुवात करा आणि ती पोथी पारायण पूर्ण करा. ताई एक मला एक असा प्रश्न पडला होता की आमच्याकडे अंदाजे 100 वर्ष हे स्वामींची सेवा की दत्त महाराजांची सेवा अशी सुरू आहे. म्हणजे माझे वडील कांदेवाडीमध्ये जे मठ आहे त्याच्या पुढच्या बाजूला आयुष्य काढलं त्याने तिकडे. अरे वा. अशी आहे सेवा आहे, आई वडिलांनी दोघा जणांनी केली. पण एक जे मला ठळक आठवतं की आम्ही आई वडिलांनी कधी हे सांगितलं नाही की देवाच्या समोर उभे राहा आणि काही मागा. बरोबर आहे. नाही, मागायचं आपल्याला काहीच नाही आहे. प्रत्यक्ष कसं आहे माहिती का, एक तुम्हाला एक छान छोटंसं एक हे सांगते की तुमच्या आई बाबांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं ते अगदी बरोबर आहे. इव्हन माझे सासू सासरे म्हणा किंवा मी बऱ्याच मोठ्यांकडनं ऐकलंय की मागायचं काहीच नाहीये आपल्याला देवाला. पण कसं आहे, मनुष्य स्वभाव आहे माणसाचा. कसं एक छोटंसं उदाहरण बघूयात आपण की एक छोटंसं बाळ आहे आणि ती आई कामामध्ये व्यस्त आहे. मग ते बाळ काय करतं पहिलं, आणि आई त्याच्याजवळ एखादी खेळणी देऊन टाकते. ते खेळणी खेळतं आणि मग नंतर काय लक्षात येतं त्या बाळाला की ते आपल्याला आईने गुंतवलंय ह्या खेळण्यामध्ये, आणि मग ते एक वेळ अशी येते की ते खेळणी टाकतं आणि रडतं. मग जोरात रडल्यामुळे काय होतं, आई पण हातातलं काम सोडून धावत येते. म्हणजे जोपर्यंत त्या बाळाने रडण्याचा सिग्नल दिला नाही तोवर ती आई त्याच्याकडे बघत पण नाही. म्हणजे मग माझं म्हणणं काय आहे की ही सद्गुरू माऊली आहे, स्वामी माऊली आहे. तिला माहितीये, तिला अगदी छोट्याशा मुंगीची काय मागणी ते महाकाय हत्तीपर्यंतच्या मनामध्ये काय आहे. गजेंद्र मोक्षाचा प्रसंग आपल्याला माहितीये. ते बुडणारी जी मुंगी आहे तिला सुद्धा कबुतराच्या तोंडातनं परमेश्वर पान पाठवतो आणि तिला वाचवतो. तिची आर्त हाक परमेश्वराला ऐकायला येते. पण कसं आहे, तू पुकार. कबीरांचा एक सुंदर दोहा आहे की तू मला आवाज दे, तू पुकार. अगर पुकाराही नाही तो आने का सवाल नाही. त्यामुळे त्या परमेश्वराला यायला भाग पडायला आपल्याला हा आवाज द्यावा लागतो. मग आवाज देताना तुम्ही काही मागू नका. तुम्ही काय सांगा की मी ह्या अध्यात्माच्या वाटेवर आहे. मग ह्या वाटेमध्ये काय आहे, खूप मोह माया आहे मध्ये मध्ये. तुम्हाला वाटेमध्ये भरकटणारे गोष्टी आहेत. मग याच्यापासून तुम्हाला लांब ठेव बाबा, माझी भक्ती दृढ कर. हे मागणं आपण मागू शकतो. पण कसं आहे की हे तुम्हाला हाक मात्र द्यावी लागणार आहे. मागायचं काही नाहीये, पण हाक मात्र तुम्हाला द्यावीच लागणार आहे. त्याशिवाय, कारण की ती आई बघणारच नाही तुमच्याकडे. तुम्हाला एखादी खेळणं देऊन टाकेल आणि तुम्हाला गुंतवून टाकेल त्या मायेमध्ये. त्यामुळं माझ्या मते, माझं जर मत असं आहे की तुम्ही मागू नका, पण हाक मात्र द्या आणि मग ती स्वामी माऊली तुम्हाला ओढ देते आणि तुम्हाला नक्कीच तुमचं पोट कल्याण करते. ताई तुम्ही आज वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.